हॅलो. काय आवरलं का नाही? आत्ताच आवरलं. काय ग, 2 मिनिटापूर्वीच केलास की फोन, परत लगेच गेलास? मला नाही करमत तुझ्या बिगर. शितले, करमत तर मला बी नाही. माहितीये माहितीये, उगाच बोलायचं म्हणून बोलतोयस ते. अगं खरंच तर 8-10 दिवसच राहिलेत सुट्टीचं. तिकडे ट्रेनला जायची बी ओढ लागली आणि तुला बी सोडून जाऊचं वाटेना. आजा, तू इथनं गेल्यावर माझं काय होणार आहे काय कळना झालंय बघ मला. शितले, तुला आत्तापासूनच करमना होय? आणि मी तिकडे बॉर्डरवर गेल्यावर कसं काय दिवस काढशील ग इथं? त्याचं काय टेन्शन नाही. का? कारण तेव्हा आपलं लग्न झालं असेल ना. भाऊजी, अहो कसं आहे, आता आपलं लग्न झालं नाही ना म्हणून मला करमना झालंय. आणि काय सांगा, कदाचित आपल्या घरच्यांची लग्नाची बोलणी झालीच आणि झालीच तडकाफडकी लग्न, तर मग तर काय टेन्शनच नाही. शितले, तू लईच स्वप्न बघतीस बघ. स्वप्न बघते बी आणि ती पूर्ण बी होणार आहे. काय झालंय काय तुला आज? झालं काहीच नाही, पण आज लईच भारी वाटतंय बघ. का? असंच. आजचा दिवस माझ्यासाठी लईच भारी आहे. हा, स्वेटर दिला म्हणून का? होय. आणि अजून काय तर घडणार आहे आजच्या दिवसात. आपण दिवस संपला की. दिवस म्हणजे पूर्ण दिवस, रात्री सहित. अच्छा, बर. काय घडणार आहे? ते काय मला माहित नाही, पण काय तर घडणार आहे ते नक्की. टॅलेंट कारला का असं वागला? हा, आमचा तुझ्यावर एवढा भरोसा होता आणि तूच असं वागला? अरे, काय सॉरी? एवढी मोठी गोष्ट तुला पुढे अरे जयश्री काय जयश्री? हा, आमचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, पण तू तू तर जवळचा होता ना. रागाच्या भरात तुम्ही काय कराल म्हणून सांगितलं नाही. म्हणून एवढी मोठी गोष्ट टॅलेंट माझ्यापासून लपवली. लय त्रास येतोय, सॉरी. टॅलेंट बँकेचा संचालक झालं होतं ना, तेव्हाच त्या आजीला उसात कापून फेकून दिला असता, पण नाही, तुम्ही मध्ये आले ना. आता बघा मी काय करतो ते. भाईसाहेब, बर, काय कळलं ते तरी सांग की. झाल्यावर कळलंच की. काय जीव तर घेणार नाहीस ना माझा? काय बी बोल नकस. मी कशाला तुझा जीव घेईन? अगं, गंमत केली शितले, कशाला उगाच चिडतीस? मग कसं बोलतेस बघ की. अगं असंच म्हणलं. आणि हो, तुझं काय सांगावं बाई, माझा जीव घ्यायला माणसं बिनसं पाठवली असेल तर तू. तुझा जीव घ्यायला मी माणसं कशाला पाठवू? आणि तसं बी जवळ मी आहे तवर तुझा जीव कुणाला बी घेऊ देणार नाही. सगळं सामान आणलं का? होय भैया साहेब. गुड. आता एक काम करायचं, आजूबाजूच्या सगळ्या दाराला कड्या लावायच्या, कुणीही मदतीला बाहेर येऊ शकलं नाही पाहिजे. हा, पण बघता मात्र आलं पाहिजे. शीतलन माझ्यामध्ये जो कुणी येईल ना, त्याचं काय हाल होत्यात ते सगळ्या गावाला कळलं पाहिजे. आणि अजून एक काम झालं की आपलं तोंड काळ करायचं, परत गावात फिरकायचं नाही. आणि हा मोबाईल फोन बंद ठेवायचा, कळलं? होय भैया साहेब. निघा. तुला उद्या प्रॅक्टिस आहे का नाही? हाय की. मग झोपायचं नाही होय? झोपायची की. मग झोप की, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. तरी नशीब हे सगळं तूच बोलतीस.
झोपा आता, उद्या बोलू. बाय, गुड नाईट, बाय, गुड नाईट. लव यू. लव यू टू. झालं झालं झालं. सांडल सांडल इकडे 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 सांडल. थांब थांब थांब. झालं झालं झालं. गबस 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 गप गप गप. बर का टॅलेंट, आम्ही असं कुठंतरी ऐकलं होतं की बाबा जखमेवर राखेलचा बोळा फिरवला की लई दुखायला होत. लय आग होते भैया. आज कळलं बघ मला, जखमेवर जर का राखेलचा बोळा फिरवला तर लई आग होती.